दिवस आहे आणि जरांगे पाटील यांच्या ज्या काही मुख्य मागण्या आहेत त्याचा विचार ही मराठा उपसमिती करत आहे। त्याशिवाय त्यांनी निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्यासोबत सुद्धा संदीप शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आणि शिंदे समिती आणि ही मराठा उपसमिती यांच्या सुद्धा काल बैठक झाली। मराठा उपसमितीच्या काल 2 बैठका झाल्या आणि त्यानंतर या सगळ्या बैठकांचा तपशील हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेला आहे। आता पुढची भूमिका नेमकी सरकारची काय असणार आहे या सगळ्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचं कळतंय। एक तर हैदराबाद गॅजेट लागू होणार का आणि हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर सगळे जे मराठा बांधव आहेत किंवा मराठा समाज आहे तो कुणबी म्हणून त्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे आणि तसं होऊ शकतं का या सगळ्या संदर्भातच चर्चा केली जाते। काल आपण बघितलं संदीप शिंदे हे काल जरांगे पाटील यांना भेटले, त्यांनी सांगितले की काही तत्वतः मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे किंवा सरकार त्याच्या संदर्भात सकारात्मक आहे आणि असं असताना आता पुढची नेमकी भूमिका सरकारकडनं काय घेतली जाते आणि ज्या मुख्य मागण्या आहेत जरांगे पाटील यांच्या त्यातील किती मागण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। कारण जर जरांगे पाटील असं म्हणतात की शासन निर्णय लवकरात लवकर जारी केला पाहिजे तरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल, त्यामुळे त्यासाठी कॅबिनेटची बैठक सुद्धा घेतली जाईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उपसमिती वेदांत पार्श्वभूमीवर आज नेमकं काय घडतंय, कोणाकोणाच्या बैठका होत आहेत आणि काही मार्ग निघतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अपडेट जाणून घेत राहू वेदांत, तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर आपण सीएसएमटी स्थानक परिसरात जाऊयात। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत।